तर नमस्कार मित्रांनो, मागच्या सोमवारी मी 1 लिटर बायो पी, 1 लिटर बायो के आणि 1 किलो काळा गुळ तिने एकत्रित करून एका ड्रमात 50 लिटर पाणी घेऊन तिने एकत्र करून भिजू घातले. आपण ज्या प्रकारे स्लरी भिजू घालतो तशा प्रकारे ती भिजू घातले. अशा प्रकारे त्यांनी एकत्रित करून आता ड्रमात व्यवस्थित मिक्स करून घ्यायला आले. मिक्स करून झाली ही ड्रम 2 दिवसासाठी झाकून ठेवणार. 2 दिवसांनी मी आपल्या बागाला ड्रिप मधून सोडणार आहे. ही जमिनीत अडकलेला पोटॅशियम आणि फॉस्फरस आपल्या झाडांना उपलब्ध करून देते, जेणेकरून आपल्या द्राक्षाचं वजन वाढेल. मी हे प्रयोग या वर्षी पहिल्यांदाच करायला लागलोय. बघा ह्याच्यातनं आपल्याला काय फायदा होतोय. तर बघा, हे आपण 2 दिवसापूर्वी भिजू घातलेलं द्रावण आहे. आता मी ओपन केलंय. आता हा 100 लिटरचा ड्रम आहे. 50 लिटर पाणी भरून त्याच्यामध्ये भिजू घातलं होतं आणि आपल्याला सोडायचं. आता इकडे बघा, ही माणिकच्या पण प्लॉट आहे. ह्या प्लॉटला पण सोडायचं आहे आणि तसंच त्याच्याबरोबर इकडे लगेचच आपलं सुपरचा प्लॉटला, ह्या प्लॉटला पण सोडायचं आहे. आणि हा आपला ड्रम छोटा असल्यामुळे आता आपण ह्यात तयार करणार नाही, तर ह्यातलं काढणार आपण आणि ह्या 200 लिटरच्या ड्रमामध्ये घेणार आहे. आणि 200 लिटरच्या ड्रमात घेऊन नंतर हा ड्रम पूर्ण भरायचा, 200 लिटर पूर्ण करायचं आणि मग हे माणिकशमन आणि इकडे सुपर ह्या दोन्ही प्लॉटला सोडून घ्यायचं. त्याचं कारण असं की 200 लिटर पाणी केलं तर सगळ्या झाडांना व्यवस्थित पडेल. नाही तर ह्या ड्रमा जर करून सोडलं, 100 लिटरचा ड्रम आहे हा, तर प्रत्येक झाडाला पडणार नाही. काय झाडाला पडते त्याला पडेल, काय पडणार नाही त्याला पडणार नाही. त्यामुळं आता हे आपण या ड्रमामधनं काढून या मोठ्या ड्रमामध्ये घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपला ड्रम भरून घेतला, 200 लिटर पूर्ण केलंय, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर अशा पद्धतीने आता मी टिपर सोडायला पण चालू केले. ह्याचा फायदा आता किती टक्के होते आपल्याला बाग जाताना लक्षात येईल. आपला माल वजन कशा प्रकारे देतोय त्यावेळेला लक्षात येते की आपल्याला ह्याने काम केले किंवा नाही केले. धन्यवाद.